नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. स्वाभिमानी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीक कर्जाची होळी करून सरकारच्या धोरणांचा केला निषेध. अडगळीतल्या नोटांमुळे जिल्हा बँकेला 6 कोटींचा तोटा. आता 105 कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार. 4 भिंतीच्या अटकावानंतर मद्यपींचे डोंगरावर बसतान. दारूची नशा जीवावर बेतण्याची शक्यता. सांगलीच्या कृष्णापात्रात बेकायदा वाळू उपसा. प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. अपुऱ्या पावसाने वीज निर्मितीवर परिणाम शक्य. कोयना परिसर पावसाच्या प्रतीक्षेत. शहापूरकरांचा मुख्यालयासमोर ठिय्या. हंगाम संपल्याने पोलिसही गायब. महाबळेश्वरात सुभाष चौकात वाहतूक कोंडी. साताऱ्यात होणार पाण्याचे ऑडिट. घोळ निस्तरण्यासाठी पालिकेचा निर्णय. आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर योग दिन साजरा. बातमीपत्र सविस्तर. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने काढलेल्या पीक कर्जाची होळी करून यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध दाखवला. सरकारने जो GR काढला आहे त्याचा कुठल्याही शेतकऱ्याला फायदा होणार नाही, कारण या GR मध्ये अशा माफक अटी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे 10 ते 15% शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि ती झाल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने काढलेल्या पीक कर्जाची होळी करून यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. अरे भाजप सरकारचं करायचं काय? करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा कोण म्हणते करत नाही. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा. शासनाच्या निर्बंधामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 6 कोटींचा तोटा झाला. दरम्यान जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या 399 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील असे अर्थ मंत्रालयाने सांगितले. जिल्हा बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देणेही बँकांना कठीण जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरूपातील रक्कम संबंधित बँकांच्या खात्यावर जमा होईल असे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या 399 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. 4 भिंतीवर मद्यपींना पूर्णपणे अटकाव आहे. मात्र मद्यपींनी त्यावर मार्ग काढत 1 बॉटल दारूसाठी 4 भिंतीसमोरील डोंगरावर आपले बस्तान बसविले आहे. 4 भिंतीवर सुरक्षा रक्षक नेमून दिल्यानंतर 4 भिंतीवरील येणाऱ्या मद्यपींनी येथून पळ काढला होता. मद्यपींनी काही दिवस त्या सुरक्षा रक्षकाचा अंदाज घेतला खरा, पण त्यांनी मद्यपींना न जुमानता तेथे तळ ठोकून त्या ठिकाणी कडक पहारा दिला होता. त्यामुळे मद्यपींनी तिथून पळ काढत 4 भिंतीसमोरील डोंगरावर आपले बस्तान बसविले. तरुण येथे अत्यंत धोकादायक मार्गाने जात असून दारूच्या पार्ट्यांचा आनंद घेत आहेत. दिवसा रात्री व इतर कोणत्याही वेळी कसलाही विचार न करता, कोणालाही न घाबरता हे मद्यपी बिनधास्त दारू पीत बसलेले दिसतात. अनेकदा या ठिकाणी दारूंच्या नशेतून वादावादीचे प्रकारही घडले जातात. तसेच 4 भिंतीसमोरील डोंगरावर दारू पिल्यानंतर या ठिकाणाहून खाली उतरण्यासाठी धोकादायक रस्ते आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून अपघात होऊन एखादा मद्यपी पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मद्यपींनी डोंगरावर जाण्यासाठी धोकादायक वाट शोधल्या असल्यामुळे काही हौशी तरुण त्या वाटेवरून डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याच्या अगोदर पालिका व प्रशासनाने मद्यपी व हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कराड तालुक्यातील तळबीड गावच्या पेयजल योजनेमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये बेकायदा वाळू उपसा चालू आहे, मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने व राजकीय पाठिंब्यामुळे यांच्यावर कारवाई होण्यास टाळाटाळ होत आहे असे चित्र दिसत आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. आता या वाळू माफियांनी सांगलीच्या रहदारीच्या कृष्णा नदीमध्ये वाळू उपसा सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी वाळू उपसा चालू आहे, परंतु प्रशासन मात्र गप्प आहे. यावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थ व काही नगरसेवकांनी मागणी केली असून या वाळू माफियांची दहशत सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच राजकीय लोकांचे पाठबळ असल्याने या वाळू माफियांवर कारवाई होण्यास टाळाटाळ होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काळं सोनं म्हणजेच वाळू माफियाचा फार मोठा दबदबा करणारा गट निर्माण झालेला आहे. सांगलीच्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये एकीकडं वडगाव, शिगाव ह्या भागामध्ये 2-2 हजार ट्रक वाळूचा डेपो केला जातो. सडेआम रस्त्यावरती हा वाळूचा साठा उतरवला जातो. दुसरीकडे संखमध्ये परवाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या वाळू चोरीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आज सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असताना संपूर्ण मीडिया असेल, नागरिक असतील, हे उघड्या डोळ्यानं पाहत आहेत. जे नागरिकांना दिसतं, जे मीडियाला दिसतं, ते प्रशासनाला दिसत नाही असं म्हणणं फार धाडसाचं ठरेल. यामध्ये कुठंतरी प्रशासन नक्कीच गुंतलेलं आहे. याला फार मोठा पुरावा गोळा करण्याची गरज नाही. अनेक सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते, NGO यांनी अक्षरशः प्रशासनाचा ह्या डोळेझाकपणाच्या पुढे गुडघे टेकलेले आहेत, हात टेकलेले आहेत. अनेक तक्रारी आजही कोर्टमध्ये आणि शासन दरबारी, प्रशासनाच्या दरबारी पेंडिंग आहेत, पण कोणतीच कारवाई केली जात नाही. मध्यंतरी आपण बरेच वेळेला पाहिलं की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवरती या वाळू माफियांकडून हल्ले केले जातात. पण त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की प्रत्येक गाडी मागं लाखोच्या घरामध्ये हप्ते दिले जातात आणि हप्ते घेऊन परत कुठंतरी रेट टाकली तर मग हेच वाळू माफिया एकीकडे हप्ता घेता आणि परत रेट टाकता म्हणून त्यांच्यावरती हल्ले करतात. अगदी प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिसमध्ये लावलेल्या गाड्या काढून नेण्यापर्यंत त्यांची हिंमत होते. म्हणजेच कुठंतरी या दोघांचे पडद्यामागं किंवा टेबल खालनं हात एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळंच वाळू माफियांचं एवढं धाडस वाढलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या गाडी नंबर असतील, गाडीचे मालक असतील आणि ज्या स्पॉट वाळूची चोरी होते त्या सगळ्याचे डिटेल्स आम्ही गोळा केलेले आहेत, करतो आहोत. ते घेऊन आम्ही पुन्हा एकदा शासनाकडे जाऊ, आदरणीय मंत्री चंद्रकांत दादांच्याकडे जाऊ, ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी न्याय मागता येईल तिथे जाऊ. पण यानंतर या उपर जर का आम्हाला ह्या वाळू चोरीचं प्रकरण थांबलं नाही असं दिसलं तर नागरिकांना घेऊन आम्ही शिवसेनेतर्फे रस्त्यावरती उतरू आणि कुठल्याही कोयना धरणामध्ये असणारा अपुरा पाणीसाठा हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता आता येथे चांगला पाऊस अपेक्षित आहे. गत वर्षाच्या तुलनेत धरणात पाणीसाठा कमी असल्याने धरण व्यवस्थापनासह वीज निर्मिती कंपनी ही सध्या चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली आहे, मात्र या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पाटण तालुक्यात बहुतेक ठिकाणी पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु काही भागात पावसाने हजेरी लावली असल्याने मग ज्या ठिकाणी अद्याप पाऊस झाला नाही अशा ठिकाणी शेतकऱ्याला या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. येथे भात, नाचणी ही पारंपरिक पिके घेतली जातात. या पिकांसाठी येथे वेळेत पाऊस पडला तरच पुढील पिके चांगल्या प्रकारे घेता येणार. नेमक्या याच काळात जर पावसाने दडी मारली तर मग या पिकाचे भवितव्य धोक्यात येते. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत.
तसेच धरणात सध्या एकूण पाणीसाठा 16.33 टीएमसी इतका असून त्यापैकी उपयुक्त साठा केवळ 12.33 टीएमसी इतका आहे. अजूनही पूर्वेकडे सिंचनासाठी पाणी मागणी कायम असल्याने याचा परिणाम आता पश्चिमेकडील वीज निर्मितीवर होऊ लागला आहे. शहापूर येथील शरद सकटे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा आरोप असणाऱ्या डॉक्टर शिंदे यांच्यावर हलगर्जीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काही काळ धरणे आंदोलनही करण्यात आले. शरद सकटे याचा मृत्यू डॉक्टर शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी शिंदे हॉस्पिटलवर हल्ला केला होता. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत शरद सकटे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर ते झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. डॉक्टर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा, मग आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा घेतला. परंतु पोलिसांनी शासकीय अध्यादेश याबाबत काय सांगतो याची शहानिशा सकाळी 10 वाजेपर्यंत करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिल्याने नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असणाऱ्या डॉक्टर शिंदे यांच्यावर हलगर्जीपणा करणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे केली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काही काळ धरणे आंदोलन देखील केले. ग्रामस्थ व दलित संघटनेच्या नेत्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे. शहरातील गरीब फेरीवाल्यांचा रोष पत्करून महाबळेश्वर नगरपालिकेने सुभाष चौकातील अतिक्रमण काढली. परंतु वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष व पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. शहराच्या सुशोभीकरण व सोयीसाठी येथील नगरपालिकेने ऐन उन्हाळ्याच्या हंगामात अतिक्रमणे हटवली. महाबळेश्वर येथील सुभाष चौकात मध्यभागी असलेल्या हातगाड्या हलवण्यात आल्या. चौक मोकळा झाला, परंतु ही स्थिती जास्त दिवस राहिली नाही. वास्तविक उन्हाळी हंगामात मुख्य चौकात 2 पोलीस कर्मचारी तैनात होते, परंतु हंगाम संपल्याने हे पोलीस काढल्याने वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे पर्यटक देखील कशाही पद्धतीने वाहने लावून बाजारपेठेत फिरण्यासाठी जात असतात. त्यातून चौकात वाहतूक कोंडी होताना दिसते. अनेक वेळा स्थानिक व पर्यटकात विनाकारण वाद देखील होत असतात. पाणी उपसा व वितरणातील तफावत शोधून काढणे, पाण्याची गळती शोधणे, पाणी वितरणातील त्रुटी शोधून सर्व नागरिकांना समान पाणी वितरण करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी पालिका पाण्याचे ऑडिट करणार आहे. URDSS-MT योजना अंतर्गत शहरासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. 5 वर्षे उलटूनही अद्याप ही योजना पुरी झाली नाही. जीवन प्राधिकरणाचा ठेकेदार उर्वरित कामे कधी करणार हे निश्चित नाही. अशा परिस्थितीत ठेकेदाराने झालेल्या कामात तांत्रिक गोंधळ घालून ठेवले आहे. काही ठिकाणी मनमानी पद्धतीने कनेक्शन देण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना नव्या योजनेतूनही पुरेसा पाणी पुरवठा मिळत नाही. गळती व नासाडीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही भागात ठराविक जलवाहिन्यावरील कनेक्शनला पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. सुमारे अर्धा अब्ज रुपये खर्च होऊनही 7च्या वाट्याला पाणी अभावी भोग आले आहेत. या योजनेतील तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी पालिकेला पाण्याचे ऑडिट करून घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच ठराव सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या ऑडिटमध्ये नव्या योजनेचे पूर्ण सर्वेक्षण होईल. हे करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यात आढळणाऱ्या त्रुटी दूर झाल्यानंतर नागरिकांना पुरेशा दाबाने व पाण्याचे समान वाटप होईल. जत तालुक्यातील बालगाव येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 1 लाख लोकांनी मिळून सूर्यनमस्कार घालत जागतिक योग दिन साजरा केला.
यामध्ये जत तालुक्यातील आणि कर्नाटक राज्यामधील काही गावाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला. जवळपास 30 एकर जागेवरती हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बालगावमधील गुरुदेव आश्रमाच्या स्वामींनी योगाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. और उसके बाद साष्टांग भूनमन बहुत अच्छे कर रहे हैं बच्चे सब लोग। और फिर उसके बाद साष्टांग वापस पर्वतासन पर आ जाइए, पर्वतासन। उसके बाद फिर कुक्कुटासन पर आइए, हो जाइए। और एक आवर्त करेंगे, और एक आवर्त करके, हाँ ठीक। पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. स्वाभिमानी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीक कर्जाची होळी करून सरकारच्या धोरणांचा केला निषेध. अडगळीतल्या नोटांमुळे जिल्हा बँकेला 6 कोटींचा तोटा. आता 105 कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार. 4 भिंतीच्या अटकावानंतर मद्यपींचे डोंगरावर बसतान दारूची नशा जीवावर बेतण्याची शक्यता. सांगलीच्या कृष्णापात्रात बेकायदा वाळू उपसा, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. अपुऱ्या पावसाने वीज निर्मितीवर परिणाम शक्य, कोयना परिसर पावसाच्या प्रतीक्षेत. शहापूरकरांचा मुख्यालयासमोर ठिय्या. हंगाम संपल्याने पोलिसही गायब, महाबळेश्वरात सुभाष चौकात वाहतूक कोंडी. साताऱ्यात होणार पाण्याचे ऑडिट, घोळ निस्तरण्यासाठी पालिकेचा निर्णय. आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर योग दिन साजरा. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.